नमस्कार मित्रांनो, आज आपण एका निसर्गरम्य परिसरात बसलेलो आहोत. ही झाडं काय एका दिवसात तयार नाही झाली. कुणीतरी झाड लावलं असेल, त्यानंतर हा निसर्गरम्य परिसर तयार झाला किंवा अगोदरची निसर्गता पूर्ववत झाडं असतील आणि त्यानं हा डोंगर फुलून, फळून, बहरून आला. त्याचप्रमाणे आपल्याला बचतीची झाडं लावताना, पहिलं झाड लावताना खूप त्रास होतो. त्याला खड्डा खणावा लागतो, पाणी ओतून आणावं लागतं, बी आणून शोधावं लागतं. पण ते काही वर्षानं आपल्याला त्याची चांगली फळं फुलं येतात. पण त्या वृक्षाला नियमितपणे पाणी घालावं लागतं. तसं आपण एखादी बचत सुरुवात केली तर त्याला नियमित एखादी पॉलिसी केली तर रिन्युअलच्या निमित्तानं त्याला दररोज प्रीमियम किंवा दरवार्षिक प्रीमियम तुम्हाला भरावा लागतो. आणि त्याच्यानंतर ती पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर त्याचे आपल्याला चांगले पैसे मिळतात आणि त्यातून आपण मनमुराद आनंद घेऊ शकतो. बचतीचंही असंच आहे. बचत करताना तुम्ही दरवर्षी जसा पगार वाढतो, इन्कम वाढतो, त्याप्रमाणे बचतही वाढवायला पाहिजे. काही दिवसांनं किंवा काही वर्षानं जसा डोंगर फुलायला काही वर्ष लागतात, त्याचप्रमाणे बचत फुलायला काही वर्ष लागतात. काही वर्षानं ज्यावेळेस आपण नियमितप्रमाणे बचत करत जाऊ, तशी बचतीची आपल्याला सवय लावली तर बचतीचा एवढा मोठा डोंगर तयार होतो की कुठल्या बचतीचे पैसे आपण कशाला वापरावेत आणि इतका पैशाचा ओघ लागतो की आपल्याला कुठले पैसे कुठं खर्च करावेत हा मोठा प्रश्न तयार होतो. पण हे पैशांचा डोंगर कशामुळे तयार झाला? एक मेन गोष्ट आहे जी आपली बचतीची सवय रेग्युलर आहे ती. चला, अशीच तुम्हाला बचतीची सवय लागो आणि तुमचा फायनान्शियल फ्रीडम, पैशाचा डोंगर तुमच्या समवेत उभा राहो. धन्यवाद.